तुझे काय करू हा थोडं लाज थोडं पोरगी आहे तू पोरगी लाजायला पाहिजे. पर्स राहिली ना अंकल, पर्स दे अंकल, पर्स दाखवते. चाल अच्छा चाल हा चाल तुझ्या मारी. स्नो तू गर्ल आहे, ते पर्च वगैरे ठेवावं लागतं. दे मला दे 10 रुपये दे. अंकलला पौवा प्यायला. 18 रुपये लागतात. तुम्हें कैसे पता चला? स्नो दे 18 रुपये दे अंकलला पौवा प्यायचा आहे पौवा. बघा किती प्यारी दिसते आमच्या गोलू. नो ते खेळायचे नाही पर्स आहे हे बघ असे बाजारात घेऊन जायचे बाजारात. अँझायटी होते आम्हाला. Oh, no. प्रॉब्लेम आहे. ओ नो एन्झायटी होते म्हणून हे बघा बलून आम्ही आजच्या करतो. अगं माय तुला तर बेकार टेन्शन येऊन गेलं आयुष्याच्या का. उभी राहा बेटा. ओ नो उभी राहा. हा बरोबर आम्ही आप वाव स्नो अरे वाव तिच्या मारी. खत्म. 6 आमचे विराट कोहली. हा मार त्याला मार. हा 4 हा स्नो आउट. असा आमचा स्टडी पण चालू असतो. इथं बघून आम्ही गोष्टी शिकतो आणि डेली जीवनात रेग्युलर आयुष्यात ते आम्ही अप्लाय करत असतो. विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला वाजव हरी ओम विठ्ठला. क्या बात है. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मला माहिती नाही माझी एनर्जी एवढी हाय काय. मी उठलोय 5 वाजेला, झोपलो होतो काहीतरी 1 वाजेला. मी मोबाईल वगैरे साईडला ठेवून सगळं झोपायचा प्रयत्न केला होता, पण काय माहिती तो कॉन्शियस माइंड आहे ना झोपतच नव्हतं लवकर. 2 वाजेपर्यंत डाडोडो. मग त्याच्यानंतर मला माहिती नाही कधी झोपलो. मी 5 वाजेला उठलो, आंघोळ वगैरे करून ऑलरेडी झालोय. आम्ही चाललोय भीमाशंकरला. आम्ही म्हणजे की बाळा, मी आणि आमची एक फ्रेंड अश्विनी, आम्ही तिघही चालत भीमाशंकरला. थर्सडेला आम्ही ठरवलेलं की आपल्याला जायचंय परडी आणि छत्रपती संभाजीनगर. रिझन त्याचं बेसिक आहे, दोघेही ज्योतिर्लिंग आम्हाला कव्हर करायचे होतं. लॉंग विकेंड होता म्हणून आमचा तसा प्लॅन होता, बट आपण काही रिस्पॉन्सिबिलिटीज घेतल्या होत्या. क्रिकेटचे टुर्नामेंट्स होते म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला. म्हटलं नको, ॲज अ कॅप्टन मला तिथं राहावं लागेल आणि सगळ्या प्लेयरांना गोडं करावं लागेल. पण ॲट दी एंड काय झालं, सगळ्यांचे प्लॅन होते. लॉंग विकेंड होता, सगळे कुठे गेले होते. फक्त 4 प्लेयर अवेलेबल होते. 4 प्लेअरमध्ये मॅच नाही होत, तर तो प्लॅन कॅन्सल झाला. तर मागच्या 2 दिवसापासून खतबत होत होती की आपला प्लॅन का नाही झाला. तर फायनली आम्ही काल डिसाईड केलं की आपण भीमाशंकरला जायचं. आणि भीमाशंकरला जायचं रिझन पण म्हणजे की सगळ्यात जवळ, आपल्या घरापासून सगळ्यात जवळ जे ज्योतिर्लिंग असेल ते भीमाशंकर आहे. फक्त इथून 104 किलोमीटर दाखवतं, म्हणजे 3 तासाची जर्नी इथून, आणि रिटर्न पण तेवढंच लागेल. भीमाशंकरला जाऊ, महादेवांना भेटून येऊ, महादेवांचे दर्शन करून येऊ आणि ऑल सॉर्टेड. सगळ्यात मेन रिझन जायचं म्हणजे बाळाने भीमाशंकरचे दर्शन घेतले नव्हते. भीमाशंकर आजपर्यंत गेला नव्हता तो. मी तर जाऊन आलो 2-3 वेळेस. दोघेही मित्र आहेत, त्यांनी बघितलं नव्हतं. म्हटलं जाऊन येऊ, दर्शन पण करून येऊ आणि आपला जो लॉंग विकेंड आहे तो फायनली आज सॉर्टेड होऊन जाईल. आपले प्लॅन तर सॉर्टेड आहे, तसंच दादा बहिणीचा प्लॅन पण सॉर्टेड आहे. त्यांची अॅनिव्हर्सरी ते चालेत महाबळेश्वर, तर ते 2-3 दिवसानंतर येते. मला माहिती नाही दादा बहिणी कधी निघणार आहेत. 6:30 वाजून गेलेत, अजून पण डायरेक्ट झोपलेत आणि आपण ऑलरेडी झालो. पुढच्या 5 ते 10 मिनिटात बाळा येऊन जाईल आणि आपण इथून निघूयात, अश्विनीला पिक करूयात आणि तिथून आपण डायरेक्ट ऑन दी वे टू भीमाशंकर. काही म्हणा, बट या सकाळच्या थंड हवेमध्ये ना काहीतरी वेगळाच जादू आहे. मला असं वाटतं ना, माणसाच्या आयुष्यात पंक्च्युअलिटी खूप जास्त गरजेची आणि ती बाळामध्ये अजिबात नाही आहे. प्रत्येक वेळेस नाटक आहे त्याची. 6 वाजायला निघायचं होतं आम्हाला आणि जस्ट बिकॉज ऑफ हिम ऑलमोस्ट 7 वाजणार आहेत. मला ना खूप चिडचिड होते अशा लोकांवर. मी त्याला खूपदा सांगितलंय की जरा पंक्च्युअलपणा जरा आण तुझ्यात, जरा सिरियसनेस आण थोडासा. मला आहे ना थोडासा राग येतो अशा लोकांचा. जरी तो माझा मित्र असेल तरी पण मला राग येतो. उससे मेरा क्या फायदा हुआ, मुझे क्या मिला. चलो ऑलरेडी अश्विनी पण येऊन गेली. याला तर मी लई झापले आल्या. आता याची गाडी इथं लागेल, ही गाडी काढू आपण. निघूयात. आपण गाडी पण पार्किंग मधून काढून घेतली आणि कोणालाच रस्ते माहिती नाहीत. आम्ही मॅपवर टाकतोय कुठून कसं जायचं. एवढं माहिती की चाकणकडनं जायचंय ऑलरेडी. तू पहिल्यांदा जातो राईट? हा, फर्स्ट टाइम. अश्विनी ॲप
दुसऱ्यांदा अश्विनी गेली होती लहानपणी आणि म्हणा दुसऱ्यांदा. लहानपणी काहीच संबंध नसतो, आपण गेलोय नाही गेलोय काही लक्षात राहत नाही. बट ठीक आहे, चलो. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. आम्ही पहिला ब्रेक घेऊन घेतला. चाकांचा पुढे आलोय 5-10 किलोमीटर. इथं जरा खाऊयात बिकॉज सगळ्यांची डोकं दुखायला लागली होती, काही खाल्लं नाही, पोटात दुखायला लागलं होतं. तर इथं नाश्ता करूयात. मी पोहे मागवले, काहींनी इडली, बाकीच्यांचं इडली, मग एकट्याचं पोहे. सो ते खाऊ, चहा पिऊ आणि मग इथून कंटिन्यू करू आपण. सो फार सो गुड. झाला आमचा ब्रेकफास्ट आणि आता कुठेतरी बरं वाटतं. आपली झोप बीप सगळं उडाली. आता आपण डायरेक्ट भीमाशंकरलाच थांबू, मध्ये कुठे ब्रेक घेणार नाही, काही नाही. पोचून गेलो आपण भीमाशंकर आणि आरामात पोचलो. जर्नी काय अशी हार्ड वाटली नाही, पण जेव्हा घाट होता ना, घाटीत खूप मजा आली ड्राईव्ह करायची. आणि बरं झालं अश्विनीकडे रेडबुल होती, ती पिल्यानंतर काय एनर्जी आली यार. 2 मिनिटात असं लगेच तुमची झोप बीप सगळं गायब. चला आता पटकन दर्शन घेऊयात, इथं जरा टाइम स्पेंड करूयात आणि मग त्याच्यानंतर आपण रिटर्नची जर्नी करूयात. इथं पार्किंग लावून दिली आहे. इथून 2 किलोमीटर आम्हाला वॉक करून जावं लागणार आहे बिकॉज 4 व्हीलरला अलाउ नव्हतं केलं मध्ये जायला. इथून 2 किलोमीटर अजून मंदिर लांब आहे. पार्किंगचा परिसर इथंच बनवला आहे त्यांनी, कारण की मध्ये जागा नसेल ना, म्हणून तुम्ही गाडी इथं पार्क करू शकतात. फ्री आहे, कुठल्याही प्रकारचा चार्जेस नाही. फक्त एंट्रीला 50 रुपयाचं एक तिकीट घ्यावं लागतं, तेवढंच आहे, बाकी काही नाही. आणि मग इथं गाडी लावून तुम्ही पायी जाऊ शकतात. सो या सगळ्या इन्स्ट्रक्शन. क्या भैया बहुत भीड़ है क्या? मजबूत भीड़ है. चलो आपने किया नहीं दर्शन? हो गया, हमारा तो हो गया, बट है भीड़ है. 3-4 घंटा. आमची पदयात्रा अशी स्टार्ट झाली 2 किलोमीटरची. आणि जे दर्शन करून येऊन गेले ना, परत पोरं होते, यंग पोरं सांगत होते की 3 ते 4 तास वेटिंग आहे, खूप मोठी लाईन आहे, खूप गर्दी आहे ना. मी म्हटलं ठीक आहे, गर्दी असणारच आहे, काही जुगाड भेटला तर जाऊ, नाही तर 3-4 तास वेट करावंच लागेल लाईनीमध्ये. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे की कॅश घेऊन या, बिकॉज मोबाईलला नेटवर्क नाही आहे आणि इथं UPI वगैरे असं काही पेमेंट मेथड दिसलं नाही मला आतापर्यंत तरी. कॅश घेऊन या जर भीमाशंकरला येतात तर. एवढी जास्त ट्रॅफिक आहे ना, लोकांनी गाड्या कुठं कुठं पार्क करून दिल्यात, त्याच्यामुळे या मोठ्या गाड्या पण घुसल्या आहेत, त्यांना पण जायला जागा नाही. आणि जे पायी चालत आहेत त्यांना पण जागा नाही. आणि आमचा बाळा हरवला आता. बाळा कुठं गायब झाला काय माहिती. माझा फोनला रेंज नाही, अश्विनीचा फोनला आहे पण लागत नाही फोन. वाव एक्सपिरियन्स, वाव. हे बघा एवढा रस्ता, त्यातनं पण या मोठ्या गाड्यांना जायचं. मला इथलं मॅनेजमेंट समजत नाही. एवढूसा रस्ता आहे तरी सगळ्या गाडींना अलाउ का केलं नाही. मोठ्या बसपासून, कारवाल्यांपासून, 2 व्हीलरवाल्यांपर्यंत सगळ्यांना अलाउ केलं आहे. आणि आता असला जाम लागला शेवटपर्यंत. हर हर महादेव. हे आपलं मेन मंदिर. आणि बाकीची स्टोरी सांगतो मी. जरा दर्शन घेऊन द्या, जरा इथले पासेस घेऊ द्या मला, मग बाकीचा गप्पा मारू आपण. खूप मोठी लाईन आहे, मंदिराचं बाहेरून लाईन आहे. ती कमीत कमी 3 ते 4 तास किंवा 5 तास पण लागू शकतात लाईनीत. झालं बाळा, मॅप लावून झाला. ऑल राईट, परफेक्ट. सगळ्यांचे दर्शन आमचे 1 नंबर झाले. आम्ही ते पासेस घेतले होते 300 रुपये एकाला, 900 रुपये असे देऊन 3 पासेस घेतले आणि त्याचा काही फायदा झाला नाही. फायदा थोडा झाला. नॉर्मल जर तुम्ही रांग बघितली असते ना, ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटरची रांग होती. एवढी मोठी लाईन. ती लाईन बघूनच आमची अर्धा असं भीती वाटायला लागली होती की दर्शन होतील का नाही होणार, का परतच जावं लागेल. पण दर्शन आमचे 1 नंबर झाले. ते पासेस घेऊन पण आम्हाला 2 तास लागले दर्शनासाठी. बट पहिल्यांदा माझं दर्शन, मी आतापर्यंत 4 ज्योतिर्लिंग केले आहेत. गर्भात जाऊन ज्योतिर्लिंगाला असं डोकं टेकून दर्शन झालेत. आणि हे जे दिसतं ना माझ्या माथ्यावर, हे त्या ज्योतिर्लिंगावर लावलेलं होतं. ते मी असं हाताने लावून तिथंच घेतलं आणि परत असं डोकं टेकून घेतलं आणि प्रॉपर दर्शन घेतलेत. सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की विकेंडला अजिबात येऊ नका. वीकडेजला या, फॅमिलीसोबत या, मित्रांसोबत या, कधी पण या. वीकडेजला गर्दी नसते. आम्ही तिथं त्या दुकानदाराला पण विचारलं. हा लॉंग विकेंड होता म्हणून इतकी जास्त गर्दी होती. पण येस, खूप भारी दर्शन झाले आमचे. गाईज, व्हेरी ट्रॅफिक गाईज. बापरे बापरे बाप. हे बघा गाईज, लांब लचक लाईन आहे. वीकडेजला या गाईज. ट्रॅफिक मध्ये 3 तास गाईज, लाईनीत 6 तास गाईज, टोटल 9 तास एस्टिमेटेड. थोडं पुढं 10-15 किलोमीटर आम्ही पास करून आलो आणि जरा व्ह्यू बघायला थांबलो होतो आम्ही. लेट मी शो यू दिस व्ह्यू. जाताना पण बघायला भेटलं होतं पण ट्रॅफिक खूप होती म्हणून थांबलो नव्हतो आम्ही. आता बघून घ्या. आणि अशा व्ह्यू सोबत इथं तुम्हाला मॅगी, वडापाव सगळं काही भेटेल.
वाजून गेलेत किती 4 वाजण्यात आले आहेत आणि 38 किलोमीटर अजून पण राहिले आणि रस्ता असाच आहे, गावाचाच रस्ता आहे, हायवे अजूनपर्यंत लागलेला नाहीये. माहिती नाही आम्ही कुठून चाललोय यावेळेस, पण मॅपचा मागं त्याला फॉलो करत चाललोय. 38 किलोमीटरला अजून किती 1.25 तास दाखवतोय, 1.25 तास पोचायला लागतील. ड्रायव्हर चेंज झाला आहे, ड्रायव्हिंग आता अश्विनी करते, मी मस्त साईडला बसलोय. बिकॉज आम्ही एक रील शूट केली, ती रील तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघा. मी कमेंटमध्ये एक लिंक पिन केली इंस्टाग्रामची, त्याला क्लिक करा, आपल्याला फॉलो करून घ्या. आणि रील इतकी भारी झाली ना, मस्त झाली रील. सो आता मी जरा आराम करेल, कारण की जाताना पण मीच ड्राईव्ह केलं, सॉरी येताना पण मीच ड्राईव्ह केलं, जाताना पण मीच करत होतो. तर अश्विनीला म्हटलं तू चालव, मी जरा आराम करतो. आता आमचं जेवण पण बाकी आहे, जेवण कुठं करायचं तर बघू काय होतं काय नाही. वाजून गेलेत 5 आणि आम्ही आता एका निगडीचा कुठल्या तरी हॉटेलवर थांबलोय. आम्हाला इतकी जास्त भूक लागली होती, समजत नव्हतं कुठं थांबायचं काही नाही. 2-3 हॉटेल ट्राय केलं, सगळ्या बंद होता. आता हे केरला कल्चर करून कुठलं हॉटेल आहे तिथं थांबलोय. पटकन खाऊन घेऊ, बिकॉज भूक कंट्रोल होईना झाली आता, इतकी जास्त भूक लागली. आता जेवण येऊ द्या, खातो, त्याच्यानंतर याचा रिव्ह्यू पण देतो आणि इथून आपण डायरेक्ट घरी जाऊया. झालं आमचं जेवण आणि जेवणला आम्ही 10 पैकी 1 मार्क देऊ. 1 मार्क पण त्यासाठी आमचं पोट भरलं म्हणून. बेकार जेवण होतं. जेवणाला असं म्हणायला नाही पाहिजे, बट कुठल्याही प्रकारचा चव नाही, काय नाही. केरलाकडचं फूड खूप फेमस असेल, ते तिथं चांगलं असेल, पण आम्ही व्हेज मागवलं तर व्हेज बिलकुल चांगलं नव्हतं. आम्हाला कोणालाच आवडलं नाही, जबरदस्ती खाल्लं जस्ट बिकॉज आम्हाला खूप जास्त भूक लागली होती म्हणून. आता मी ना आकुर्डी स्टेशनचं बाहेर होतो, बघा दिसतंय ना 4 व्हीलर पार्किंग पे अँड शुल्क, हे स्टेशनचं समोरच आहे. मला पैसे भरायला काय हरकत नाही आहे. हे असली काहीतरी पावती देतात ज्याच्यावर कुठलं नाव गाव काहीच पत्ता दिसत नाही आहे. तर मशीन घेऊन आला आहे, मला सांगतोय की हेच बिल आहे, हेच फलाना आहे, हे डिमका आहे. त्याला म्हटलं मला प्रॉपर बिल दाखव, मी पैसे द्यायला पण तयार आहे. मला फक्त 30 रुपये दिसतंय, कोणाचं नावाचं आहे काय आहे काहीच संबंध नाही याच्यात. हॅलो नमस्कार. चला आपण निघतोय. आणि जसं आता तुम्हाला तो पावतीचा स्कॅन दाखवला ना, त्याला लई झापलं मी. म्हटलं मला डिटेल्स दाखव, तुमचं महानगरपालिकेचे डिटेल्स दाखव, हे दाखव ते दाखव. मला प्रिंटर सोड म्हटलं, तुमचं ते मोबाईल ॲप्लिकेशन आहे जिथे तू नंबर पाठवून ती पावती जनरेट करतो ते दाखव म्हटलं. त्याच्यावर डिटेल्स दिसत नाही आहे, कुठलं PCMC पैसे घेते, कुठलं महानगरपालिका पैसे देते, ते मला डिटेल्सचं पाहिजे ना. तो नाही द्यायचे पैसे, म्हटलं नाही द्यायचे, मला डिटेल्स दाखव, मी तुला 1 मिनिटात पैसे. मी पैसे पण काढून ठेवले होते, पण त्याचा तो इगो, त्याचा जो ॲटिट्यूड होता ना, त्याला समजून गेलं की हा दुसरा व्यक्ती जरा याच्यात आपण भांडायला नको किंवा याचा पंगा नको घ्यायला. मला बोलला की नको देऊ पैसे, जाऊ तुम्ही. हा दे यार, तुम्हाला पण असं काही दिसलं तर तुम्ही बोलायला पाहिजे, डायरेक्ट पैसे देऊन असं नाही करायला पाहिजे. मी त्याला पैसे काढून देणार पण होतो. मला म्हटलं डिटेल्स दाखव, कोणाचं काय आहे काय नाही. पे आणि पार्क असेल तर मी द्यायला तयार आहे, पण काहीतरी फ्रॉड करतात, स्कॅम करतात आणि रिकामे कामं करतात. असो आता जाऊयात आपण घरी आणि घराजवळ मस्त चहा पिऊ आपण. चहाची खूप जास्त गरज. एक तर जेवण चांगलं भेटलं नाही. 100 किलोमीटरचा रस्ता आपण गावातून असं खरबड्या रस्त्यातून आलो, ते वेगळं डोकं फिरलं आणि तसं थोडंसं डोकं लागून गेलं. बट असं आपले सबस्क्रायबर आलं ते विचार आहे, त्यांच्याशी पण नीट बोलता नाही आला. ऑल राईट, पोचलो आम्ही अश्विनीचं इथं. गाडी लावून दिली पार्किंगमध्ये, बाळाची गाडी काढून घेतली. हाव वॉज युअर एक्सपिरियन्स? मस्त. चेहऱ्यावर दिसतंय खूप जास्त दमले आहेत. बाळा आय नो तुझा एक्सपिरियन्स खूप भारी होता, कारण की ज्योतिर्लिंगाचे दर्शन, गर्भामध्ये जाऊन दर्शन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जरा व्हिडिओ मी नंतर काढतो बिकॉज जरा टरटर व्हायला लागली. हे बघा तुम्ही दादा येतात समोरून, म्हणून मला घाबरून राहावं लागतं. आपण जाऊयात घरी, खूप जास्त दमून गेलोय, खूप जास्त थकलोय, जरा आराम करेल मी. आता ताकद नाही आहे, बिलकुल पण खरंच ताकद नाही आहे. सबस्क्राईब करून द्या अजून पण केलं नसेल तर. आणि हा टॉमी बघ, क्या नाम बोला इनका? नूडल्स. नूडल्स हाय नूडल्स. बाळा बघा घाबरून किती लांब उभा आहे तिकडं. हे नूडल्स हाय. काटता है क्या भैया? झूठ बोलो. नहीं तो हमको तो बहुत डर लगता है यार. सही में क्यूट तो बहुत है वो. हाथ लगाता हूँ थोड़ा भाई, कुछ करना मत मेरे को. क्यूट तो है भाई तू. नूडल्स ना. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. काटता है क्या भैया? मुझे अपने घर जाना है. बाप रे, तुम्ही लास्ट क्लिप बघितली असेल. माझा फोन एवढा वरती जाऊन, माझं नशीब चांगलं असेल काय माहिती, माझा हातातच फोन आला तो आणि व्हिडिओ ऑटोमॅटिक कट झाला. बापरे, त्या बिचाराच्या डोळ्यावर मे बी आपला हा जो लाईट चालू आहे ना तो गेला असेल, म्हणून तो भुंकला. आणि तो बोलला की काही चावत वगैरे नाही. म्हटलं तो भुंकला, माझी पूर्ण बॉडी अशी. रॉट व्हीलर त्याने पकडलं असतं ना, माझं आतल्या ज्या आता खाल्ल्यात ना रोट्या सगळ्या काढून घेतल्या असत्या. म्हणजे लिटरली बॉडी व्हायब्रेट होते माहिती आहे. एक तर मोबाईल असा वरती गेला ते वेगळा, आणि तो जसा अंगावर येत होता ना, ओ बाई साहेब
हम बहुत दूर रहेंगे. खरंच आम्हाला नाही जमत त्या सगळ्या गोष्टी. असो चला घरी जाऊयात आता. प्रसाद घेऊन जातो.